उपवासाच्या वेळेत अतिशय खमंग आणि खुसखुशीत झालेले हे व्हेज पकोडे खायला एकदम टेस्टी आणि भन्नाट असे हे तयार झालेले आहेत. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आपण चिकन, मच्छी, मटण खूप खातो. मग कधीतरी आपल्याला व्हेज खावंसं वाटतं. मग ते व्हेज काय खावंसं वाटतं? तर आज मी तुमच्यासाठी व्हेज पकोडे घेऊन आले आहे. तर चला हे व्हेज पकोडे बनवायचे कसे आणि त्यासाठी कोणती कोणती आपण भाजी वापरू शकतो ते पाहून घेऊया. व्हेज पकोडे बनवून घेण्यासाठी मी मोठी कोबी घेतलेली आहे आणि ती कोबी मी अर्धी करून घेतलेली आहे. ती अर्धी केलेली कोबी आपण किसणीवर किसून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय की मी पहिले कोबीचे 2 भाग केले, मग 4 भाग करून त्यातले 2 भाग म्हणजे अर्धी कोबी मीही इथे किसून घेत आहे. मोठ्याच किसणीवर आपण हे किसून घ्यायचे आहेत. खूप छोटी खिसणी किंवा एकदम छोटं छोटं किसेल असं आपण हे किसायचं नाही, तर जरा मोठं मोठंच किसेल अशा पद्धतीने आपण हे किसून घ्यायचं आहे. तर मी अर्धी संपूर्ण कोबी मी किसून घेत आहे आणि किसलेली ही कोबी मी एका भांड्यात काढून घेत आहे. तुम्हाला हवं तर ह्या किसलेल्या कोबीमधला तुम्ही पाणी काढून घेऊ शकता. जर पाणी काढलं तर आपल्याला नंतर पिठं जे घालणार आहोत ती आपल्याला कमी लागतील. आता कोबीच्या नंतर मी एक छोटा गाजर किसून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की गाजरसुद्धा मी त्याच किसणीवर किसून घेतलेला आहे. गाजरातील सुद्धा तुम्ही पाणी काढून घेऊ शकता. आता हा गाजरसुद्धा मी कोबीमध्येच हा घेत आहे, एकत्र करून घेत आहे. आता यात तुम्हाला मिरची घालायची असेल आणि म्हणजे तिखटपणा येण्यासाठी शिमला मिरची कापून घ्यायची असेल छोटी छोटी, तीही तुम्ही कापून घेऊ शकता. आता यात आपण मसाले ॲड करूया. मी 1 टीस्पून लसूण पेस्ट घातले, 1 टीस्पून आलं पेस्ट घातले, 1 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट घातले आणि त्याच्यानंतर 1 टीस्पून मी लाल तिखट घातले, 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घातले, 1 टेबलस्पून रेड चिल्ली सॉस घातला आहे, 1 टेबलस्पून सोया सॉस घातला आहे. त्यानंतर मी 1 टीस्पून धणे पावडर घेतलं आहे, अर्धा टीस्पून जिरे पावडर घेतलं आहे, पाव टीस्पून काळं मिरपूड घेतलं आहे, अर्धा टीस्पून मी हळद घेतली आहे, अर्धा टीस्पून मी गरम मसाला पावडर घेतलं आहे, मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि थोडासा रेड फूड कलर मी इथे वापरून घेत आहे. आणि या सगळ्या गोष्टी आता आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता सगळ्या मिक्स केल्याच्या नंतर हे थोडंसं सुक्कं होऊ शकतं कारण मसाले घातलेले आहेत. जर तुम्ही पाणी काढलेलं असेल तर हे सुक्कं होऊ शकतं. मी यातला पाणी काढलेला नाही, त्यामुळे थोडंसं ओलसरच आहे. आता यात मी अर्धा कप कॉर्नफ्लॉर घालत आहे, अर्धा कप मी मैदा घालत आहे आणि पाव कप मी तांदळाचं पीठ घालून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम बारीक रवा मिळतो तो सुद्धा यात घालून घेऊ शकता. तो अगदी 2 ते 3 टेबलस्पून एवढाच घ्यायचा आहे. आता मी हे सगळं एकजीव करून घेत आहे. छान असं एकजीव आणि व्यवस्थित असं सुक्कं करून घेत आहे. इथे पाहू शकताय की ह्याचा डोसारखा बनतो आहे, म्हणजे हे छान आपलं रेडी झालेलं आहे. आता मगाशी मी मीठ घातलं होतं पण ते भाजीच्या मापाचं घातलेलं, आता पिठाच्या मापाचं मी थोडंसं मीठ यात घातलेलं आहे. त्यानंतर 1 हात भरेल एवढी मी कोथिंबीरची पानं बारीक चिरून ती मी यात घातलेली आहेत आणि तीसुद्धा मी मिक्स करून घेत आहे. आता मी एका गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण एक एक पकोडे सोडून घेणार आहोत. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण हे सोडून घेऊया. हे पहा,
असं कडकडीत गरम झालेल्या तेलामध्येच आपण हे पकोडे सोडून घ्यायचे आहेत आणि मस्त डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे पकोडे तयार झालेले आहेत. मी फिरवून दोन्ही बाजूने फिरवून करून मी हे छान फ्राय केलेले आहेत. आता मी एका प्लेटवर टिश्यू पेपर घेऊन मी हे काढलेले आहेत. म्हणजे एक्सेस जे ऑइल असेल या पकोड्यामधलं एक्सेस जे ऑइल असेल ते सुद्धा त्या टिश्यू पेपरला शोषलं जाईल. तर आता सगळे पकोडे तयार झालेले आहेत. हे तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर किंवा मेयोनीजबरोबर तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता. अगदी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे व्हेज पकोडे तयार झालेले आहेत. आपण गाडीवाल्याकडे किंवा चायनीजच्या दुकानात अशा प्रकारचे पकोडे खाल्लेले असतील आणि अगदी सेम टू सेम टेस्ट लागणारे हे पकोडे तयार झालेले आहेत. मात्र इथे मी अजिनोमोटो म्हणजे चायनीज मीठ ज्याला म्हणतात ते मी टाकून घेतलेलं नाही. हा व्हेज पकोडेचा माझा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यानंतर मात्र घरी करून पाहायची हां का. आणि केल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.